हे गाइस, गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आता ना सकाळचे किती वाजलेत माहीत नाही, 8 वाजले असतील। मी जस्ट ना उठून आले, कारण ना इकडे तर लवकर उठावं लागतं। मम्मी त्यांनी 7 वाजताच उठले, कारण बाबा सकाळ सकाळी शेतातून दूध घेऊन येतात, त्यामुळे दरवाजा उघडायला लागतो। तर पप्पा, दादा, मम्मी सगळी उठली आणि मी 8 का 8:30 वाजलेले आहेत, मी आत्ता उठले, ते पण आईचा ओरडा खाऊन। कारण इकडे इतक्या उशीर कोणी झोपत नाही आणि तिकडे मी 12 वाजेपर्यंत झोपायचे, तर सुट्टी पडली म्हणून। तर मग इकडे पटकन उठले आता, ते पण कसं तरी उठले, अजून मला झोप येते। तर सकाळ सकाळ बाहेरून बसले आणि आमची मन्या पण बाहेर बसली। मन्या आमची वाघाची मावशीशी बसले, ऊन घेत, तिला पण थंडी वाजत होती। आणि जेव्हा बाबा आमचे येतात ना, त्यावेळेला ही कशी दारापाशी येतात, म्हणजे वरती बसली असते सगळ्यात जण। आणि जेव्हा बाबांच्या गाडीचा आवाज झाला की येऊन पटकन दरवाजापाशी म्याव 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 वरडायलाच चालू करणार, जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत। मग जेव्हा बाबा आत येतील, दूध देतील, मग जरा शांत बसणार। आणि आत्ता ना मी दादा अंघोळ करतोय, तर मी काय करू म्हटलं तर ब्रश करून घेणार आहे मी आज, बाहेर ब्रश करणार आहे मी। ओ माय गॉड, सकाळ सकाळ इतकी थंडी आहे ना, इतकी थंडी आहे, खूप थंडी आहे। बघा मी केवढी पॅक झाली, अजून झोप येते मला। ब्रश करायचं आता सगळी यायला चालू होते, कारण आम्ही लवकर उठून लवकर जायचा विचार केला होता पण तो प्लॅन काय सक्सेसफुल झाला नाही। कारण मम्मी त्याने इकडं आत त्याचं ते सगळं जेवण बनवते, व्हेजवालं पप्पांसाठी। ते क्या मम्मी, इसने भी आंघोळ नहीं किया है लगता है अभी तक, किसने भी नहीं किया है, फक्त हातपाय तोंड धुए है। मी हातपाय तोंड पण धुतलेले नाहीये, आत्ता उठलेले आहे। मम्मी ते सकाळी म्हणते आता त्यांनी व्हेजिटेरियन सगळं जेवण बनवते आणि मी सगळं नॉनव्हेज इकडे जाऊन बनवणार। मला फोन पाहिजे का जरासा, बाय नंतर ना भेट। बस आली, बस 9ची बस आली।